क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 31 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. आपण आपल्या चॅनलवर ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि कॉन्टेंटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हे सिरीज MCQ स्वरूपात घेतो आणि ह्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत. 2025 संपत आहे आणि 2026 सुरू होत आहे. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ICC अंडर-19 वन डे विश्वचषक 2026साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, आयुष म्हात्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. आता याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहूया. अंडर-19 पुरुष विश्वचषक ही स्पर्धा 15 जानेवारी ते 6 फरवरी 2026 दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे आयोजित केली जाईल. स्पर्धेचे स्वरूप ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते आणि यामध्ये जगभरातील 16 संघ सहभागी होतील. आता आपण पाहू पुढला प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्याने वैद्यकीय शिक्षणासाठी ई-स्वास्थ्य संवाद सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, राजस्थानने सुरू केलेला आहे. आता आपण बघू पुढला प्रश्न. अलीकडे 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ कुठे सापडलेले आहेत? तर हे काश्मीरमध्ये सापडलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. अलीकडे अदानी समूह शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र कुठे सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4, पुणे येथे सुरू करण्यात आलेला आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र कोणत्या समूहाद्वारा? अदानी समूहाद्वारा. नाव शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्था अंतर्गत स्थापन करण्यात आलं. ठिकाण बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. तारीख 18 डिसेंबर 2025 रोजी रविवारी. उद्घाटन गौतम अडानी यांच्या हस्ते. अडानी समूहाकडे सुमारे 25 कोटीच्या उद्देशाने आणि हा महत्त्वाचा उत्कृष्ट केंद्र आहे. AI कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि नवोन्मेष वाढवणं. तर ही याच्याबद्दल माहिती आहे. एक्झाम पॉईंट म्हणून खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पाहू पुढला प्रश्न. कोणत्या कंपनीच्या सहकार्याने भारतात पहिले स्वदेशी MRI स्कॅनर विकसित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4, जोहो या संस्थेद्वारा स्वदेशी MRI स्कॅनर विकसित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. वर्ल्ड चेस रॅपिड चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, मॅग्नस कार्लसन याने हा विजेतेपद पटकावलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. M कृष्णस्वामी यांचे निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, वृत्त चित्रपट निर्मितीशी ते संबंधित होते. याला आपण इंग्लिशमध्ये डॉक्युमेंटरी फिल्म या नावानं आपण ओळखतो. तर हे त्या चित्रपट निर्मितीशी संबंधित आहेत. आता आपण पाहू पुढला प्रश्न. भारताचे पहिले PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश. आपण आता त्याची माहिती पाहूया.
भारताचे पहिलं PPPI मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. कोणती पार्टनरशिप? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, आपण त्याला PPP असं म्हणतो. दिनांक 23 डिसेंबर 2025 मध्ये भूमिपूजन झालेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव मध्य प्रदेशातील आदिवासी भागात होत आहे. सरकार आणि खाजगी कंपनी एकत्रित काम करतील. पहिल्यांदा 2 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. कुठे? मध्य प्रदेशच्या धार आणि बैतूल या 2 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये. मध्य प्रदेशबद्दल आपण माहिती पाहूया. मध्य प्रदेशची राजधानी काय? भोपाळ आहे. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि राज्यपाल मंगूभाई सिंह पटेल. तर ही इन्फॉर्मेशन आहे भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये सुरू होणार आहे त्याबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन मोदी इरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक 2 सिकंदर कुमार या पुस्तकाचे लेखक आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये कोणती पण एक्झाम असो तिथे तुम्हाला काही पुस्तकाबद्दल प्रश्न येतो की पुस्तक दिली राहते आणि तुम्हाला लेखक ओळखावं लागते, तर हे पुस्तकाबद्दल इन्फॉर्मेशन पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पाहू पुढला प्रश्न. 2025-26च्या ग्लोबल फूड सिटी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय शहरानं जागतिक स्तरावर 5वे स्थान मिळवलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई या शहराने जागतिक स्तरावर 5वे स्थान मिळवलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. हे एक्झाम पॉईंट आपले खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. 2025चा शेवटचा दिवस आहे, तर आपण डिसेंबर माहाचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 2 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन. 4 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चिता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिन. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन. 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक दिन. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नरसंहार प्रतिबंध दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस. 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन आणि 18 डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक दिवस म्हणून पण आपण साजरा करतो. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिवस चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. 25 डिसेंबरला सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त. 26 डिसेंबरला सुनामी स्मृती दिन, वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ. त्यानंतर 27 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर विद्यार्थी हे मित्रांनो, आपण हे डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहिलो. हे एक्झाम पॉईंटवरून खूप महत्त्वाचे दिवस आहेत आणि तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न असू शकतो या दिवसाबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही जे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ह्या सिरीजबद्दल आणखी काय हवं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे ते पण नक्की सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण काही अपडेट आणलेले आहे सिरीजमध्ये. तुम्हाला या अपडेट येणाऱ्या दिवसामध्ये माहीत पडेल आणि तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न हमखासच ह्या सिरीजमधून दिसतील येणाऱ्या काळामध्ये. तर हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की सांगा.
काही तुमचे सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक पण करा. आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला व्हिजिट देत राहा. धन्यवाद.